नमस्कार, सोनल ट्रीट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची खीर। यासाठी एक नारळ खोवून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। जेवढा तो चव भरला आहे नारळाचा तेवढीच मोजून साखर घ्यायची आहे। भिजवलेले काजू बदाम आधी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत, बारीक करून घेऊयात आपण हे, जेणेकरून आपल्याला फाईन पेस्ट तयार मिळेल। दूध घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता कशी फाईन पेस्ट तयार होते। याच्यामुळे काय होतं, आपली खीर जी आहे तिला एकजीवपणा येतो आणि घट्ट होते छान। चव वेगळा दूध वेगळं असं लागणार नाही। आता हे कढई तापत ठेवली, याच्यात हा सगळा चव घालायचा आहे। राहिलेला पण सगळा दूध घालून घ्यायचा आहे, चव वाया नाही घालवायचं काही। आणि आता 15 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। फुल क्रीम दूध जे आहे हे पण घालायचं। दूध थोडं आटल्यानंतर आपण साखर घालणार आहोत। त्याच्या आधी घालायचं आहे केशर, कारण केशर जास्त वेळ उकळल्याने त्याचा रंग त्याच्यात उतरेल, छान वास लागेल, चव छान येईल आणि त्या केशराचा गुणधर्म जो आहे तो पण पूर्ण खिरीमध्ये आपल्याला मिळेल। आता 15 मिनिटं उकळल्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत, जेवढी मोजून घेतली होती साखर तेवढीच घालायची आहे। जेवढा चव आहे तेवढी साखर। तर साखर घातल्यावरती पुन्हा 15 मिनिटं उकळी येऊ द्यायची। खीर छान घट्ट तयार होते। आणि तुम्हाला काजू बदाम न घालता अरारूट पण तुम्ही घालून उपासासाठी ही खीर वापरू शकता। बिना उपासाची करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरू शकता 1 चमचा। त्याच्यामुळे खीरीला घट्टपणा येतो आणि चवीला खूप छान लागते खीर। एकदा नक्की करून बघा ओल्या नारळाची खीर, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।